नमस्कार मित्रांनो. जे थंबनेल बघून तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलाय, खरंच तेच कारण आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे लॉकडाऊन नंतरच वाढलेले आहेत. आता ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आणि लॉकडाऊनचा काय संबंध? मी सांगतो. दुसऱ्या कुठल्याही गप्पा न मारता डायरेक्ट विषयाला हात घालू. आता लॉकडाऊनमुळे बदललेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट नात्यातला नवीनपणा, ज्याला आपण नॉवेल्टी असं म्हणतो. दुसरी गोष्ट सोशल मीडियाचा वापराची फ्रिक्वेन्सी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर दिसणारं छान पण खोटं आयुष्य. पहिल्यांदा आपण विचार करू नॉवेल्टी, जो नात्यातला नवीनपणा आपण म्हणतो, त्याच्यामुळं काय बदल झाले. पूर्वी लॉकडाऊनच्या आधी आपण जे आयुष्य, जे काही वेळ घालवत होतो आपल्या नवऱ्यासोबत, आपल्या बायकोसोबत, ते जे होतं ते एक लिमिटेड टाइम मिळत होता आणि त्याला सगळ्यांचं ते रुटीन यूज टू झालं होतं, की ठीक आहे एवढाच वेळ मिळतो. नवऱ्याला नोकरी आहे, नवऱ्याला बिझनेस आहे, काम आहे त्याचं. त्यामुळे त्याचा टाईम मला दिवसातला 24 तासातला एवढाच मिळणार आहे. हे महिलांना माहीत होतं किंवा पुरुषांना सुद्धा माहीत होतं, की आपल्या बायकोला कामामध्ये एवढा वेळ लागतो. मुलांचं आवरणं आहे, घरातलं रोजचं रुटीन काम आहे किंवा ती जॉबला जात असेल तर तिच्या जॉबचं जे काही टायमिंग असेल, त्याच्यानुसार मला एवढाच टाईम ती देऊ शकते. हे माहीत होतं लोकांना. पण लॉकडाऊनच्या काळात काय झालं, ते वेळ जो जास्त मिळाला, जिथं लोकं दिवसातले 24 तासातले 24 पैकी एक 3-4 तास एकत्र असायचे आणि तो वेळ इतका छानपैकी एकमेकांसोबत घालवायचे. तिथं काय झालं 24 तास 7ही दिवस जवळपास 1.5 ते 2 वर्ष लोकांना मिळाले. त्यामुळं त्यांना जो जास्त टाईम मिळाला, त्यामुळे तो नात्यातला नवीनपणाच निघून गेला. ते जे अट्रॅक्शन आहे, ते एक नॉवेल्टी जो प्रकार आहे, हा संपून गेला त्याच्यामध्ये. त्याला पुढची जोड मिळाली सोशल मीडियाची. सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे एकमेकांशी घरातल्या लोकांसोबत बोलून माणूस किती बोलणार आहे. त्यामुळे हळू सुरुवातीचे काही दिवस लोकांनी एकमेकांसोबत छानपैकी वेळ घालवला. नंतर काय झालं, आता मी समोरच्या माणसाशी बोलून किती बोलायचं? मग सोशल मीडियावर लोकं जास्त ॲक्टिव्ह झाले. त्यामुळं मग जुने काही कॉलेज, शाळेमधले काही लोकं, काही सोशल मीडियावर आले. ते पण आता भेटायला लागले, बोलायला लागले, एकमेकांसोबत चॅट व्हायला लागलं आणि मग ती आतमधली जी विझलेली जी काही एक आग आहे, ती पुन्हा परत पेटली आणि त्याच्यामुळे परत मग जुने काही मित्र-मैत्रिणी असतील त्यांच्याशी बोलणं चालू झालं. मग कितीही माणूस म्हटलं तरी सुद्धा एकमेकांचे पर्सनल आयुष्याबद्दलचे एक्सपिरियन्स शेअर केले गेले. मग माझी समजा एखादी मैत्रीण माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आली त्या काळात, तर मग मी सुद्धा मग माझं लग्न झालं, तुझं लग्न झालं ह्या गोष्टी बोलण्यात आल्या असणार. मग त्याच्यानंतर तुझं कसं, माझं कसं हे बोलणं चालल्यानंतर समोरचा तुम्हाला खोटं सांगणार आहे का? खरं सांगणार आहे का? खोटंच सांगणार आहे तुम्हाला तो. मग तोच सांगताना सांगणार, की माझं एवढं छान आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. सगळ्या चांगल्या-चांगल्या गोष्टी सांगणार. मग तुम्हाला न्यूनगंड व्हायला चालू झाला तिथं, की नाही मग माझी बायको अशी का वागतेय? माझा नवरा असा का वागतोय? आणि त्यामुळं ते दुरावा निर्माण झाला. जास्त जवळीक असणं पण चांगलं नसतं. जास्त जवळीक आल्यानंतर सुद्धा तो दुरावा जो झाला, तो दुरावा त्यामुळं झालेला आहे. आता ह्या गोष्टीच्या पुढं जे आपण सोशल मीडियावर त्या काळात जे काही TikTok, रील्स वगैरे ह्या गोष्टींचा जन्म खूप झाला. मग त्या वेळामध्ये ते दिसणारं जे आयुष्य आहे सोशल मीडियावर, ते लोकांना वाटलं खरं आहे. आज आपण बघितलं जो UK07 रायडर जो त्या काळात खूप वर आला. UK07 रायडर नावाचं YouTube चॅनल आहे. अनुराग डोभाल नावाचा व्यक्ती आहे. त्याचं जे सोशल मीडियावर त्यानं जे दाखवलं आणि आत्ता त्याचं ज्या काही गोष्टी बाहेर येत आहेत, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल, की सगळ्या गोष्टी ज्या सोशल मीडियावर आपण बघतो, त्या खऱ्या नसतात. त्यामुळं हेच झालेलं आहे. लोकांनी त्यावेळेला सोशल मीडियावर काही गोष्टी अशा बघितल्या, की कित्येक जणांचे छान संसार चालू आहेत. काय-काय ते एकमेकांच्या स्वतःच्या बायकोसाठी काय-काय करतात, स्वतःच्या नवऱ्यासाठी काय-काय करतात आणि मग स्वतःला त्याच्याशी कंपेअर करायला चालू केलं. मग झालं काय, की मग माझाच नवरा वाईट आहे का? माझीच बायको वाईट आहे का? हे सगळे न्यूनगंड तयार झाले आणि त्यामुळे फ्रिक्वेन्सी ती वाढली, की जुन्या व्यक्तींसोबत ज्यांच्यासोबत आपले काही पूर्वी संबंध होते त्यांच्याशी बोलण्याची फ्रिक्वेन्सी वाढत गेली. फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे झालंय काय?
ज्या वेळेला लॉकडाऊन ओपन झालं, ते लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर सगळेजण असे मोकळे सुटले. एकमेकांना जो काही वेळ देत होता तुम्ही आतापर्यंत, आता काय झालं, लॉकडाऊन सुटल्यामुळं ओपन झाले सगळे आणि कामाला जाणारे, कामाच्या ठिकाणी एकांतात, घरात असणारे, घरात एकांतामध्ये. त्यामुळे प्रत्येकाला जो आत्तापर्यंत एकमेकांच्या समोरासमोर तोंड बघून कंटाळले होते, ते सगळेजण आता एकांतात बसले. आणि जुन्या गोष्टी काही ज्या होत्या त्यांनी मान वर काढली होती ऑलरेडी. इथं गेम पलटला सगळा. आणि इथं झालं, लोक जे आर्थिक अडचणीत होते ते लॉकडाऊन ओपन झाल्या आर्थिक अडचणी सगळ्या सोडवण्यासाठी विचार न करता पूर्णपणे त्याच्यात गुंतून गेले. आणि जे लोक फ्री माइंडचे होते, घरामध्ये निवांत बसलेले होते, त्यांना वेळ मिळाला. आता हे लोक सगळ्यांनी काय चालू केलं, जुन्या लोकांशी संपर्क चालू ठेवला किंवा जे बाहेर गेलेले आहेत त्यांनी बाहेरच्या त्या जगामध्ये नवीन दृष्टिकोनातून बघायला चालू केलं. ऑफिसेसमध्ये पहिल्यांदा ज्या पुरुषांच्या अवतीभोवती ज्या कोण महिला असतील त्या महिलांकडे त्यांनी त्या दृष्टिकोनाने कधी बघितलंच नव्हतं. आता त्यांना त्या दृष्टिकोनाने दिसायला लागल्या त्या बायका तशा. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं वगैरे त्या गोष्टी सगळ्या तशा बदलल्या. घरामध्ये असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना जुने त्या गोष्टी सगळ्या आठवत राहिल्या. त्यांनी त्या गोष्टीप्रमाणे ते सगळं चालू केलं, बोलणं वगैरे, तो संपर्क चालू ठेवला. आणि ह्याच्यामधून मग जवळीक निर्माण होत गेली आणि स्वतःचा जो जोडीदार आहे त्याच्याशी ती इमोशनली डिटॅचमेंट होत गेली. ते लांब होत गेले त्या व्यक्तींसोबत. आणि इथं सगळा गेम पलटला. जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं जे काही पहिल्यांदा प्रमाण होतं त्याच्या जवळपास 70% प्रमाण वाढलं हे लॉकडाऊन नंतर. आणि लॉकडाऊनमुळे खूप जणांच्या आयुष्याची हानी झालेली आहे. त्याचं हे एक कारण आहे महत्वाचं. अजून असे काही व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला टॅप करायला विसरू नका. त्यामुळे सगळे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू.